हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन पार्ट फर्स्ट चालू केलेला आहे आणि त्याच्यातली 7 एक्झाम्पल झालेले आहेत. मला 8, 9, 10, 11 होमवर्क होती, तरी मी आता तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. तुम्ही कशी सॉल्व्ह केलेत ते तुम्ही चेकआउट करा. तर 5 tan क्वेश्चन आहे. फाइंड द ॲक्यूट अँगल थीटा सच दॅट इज द 5 tan स्क्वेअर थीटा प्लस 3 इक्वल टू 9 sec थीटा. इथं आपण tan स्क्वेअरची व्हॅल्यू आयडेंटिटीतून पुट करायची. काय बघा, पुट tan 1 plus tan square theta equal to sec square theta minus 1. आणि आपल्याला ओरिजिनल फॉर्म्युला काय आहे? 1 plus tan square theta equal to sec square theta असा आहे. ओके, तर आपण काय करणार आहे, हा 1 जो आहे तो 1 इथं 1 प्लस असतो तो तिथे ट्रान्सफर करून इथं व्हॅल्यू पुट आउट करणार आहे. देअरफॉर 5 sec square theta minus 1 plus 3 equal to 9 सेक थीटा. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्याला ह्या टॅनचं कन्व्हर्शन सेक मध्ये झालं पाहिजे असं लक्षात ठेवायचं. आता 5 ने मल्टिप्लाय करतो. 5 सेक स्क्वेअर थीटा मायनस 5 प्लस 3 इक्वल टू 9 सेक थीटा. ट्रान्सफर करूया इकडे आपण. 5 सेक स्क्वेअर थीटा मायनस 9 सेक थीटा आणि इथं हे पहा -5 plus 3 is -2 equal to 0. इथं आपण सबस्टिट्यूशन करायची. पुट सेक थीटा इक्वल टू x. देअरफॉर 5x स्क्वेअर मायनस 9x मायनस 2 इक्वल टू 0 इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाले. लक्षात आलं का पहा. आणि मग हे जर तयार झालं असेल तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं. हे बघा असं 5x स्क्वेअर इंटू 2 मीन्स 10x स्क्वेअर. याची स्प्लिट 10 1 जार 10 x ऍडजस्ट करायचा. आणि तुम्हाला सांगितले इथंही दोन्हीकडे प्लस असेल तर दोन्हीलाही प्लस द्यायचा. इथं मायनस प्लस असेल दोन्हीला मायनस द्यायचा. आणि हे दोन्ही सोडून असेल तर मिडलचं साइन बिगरला त्याच्या अपोजिट स्मॉलरला. मिडलचं साइन जे आहे ते बिगरला त्याच्या अपोजिट स्मॉलरला साइन द्यायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर पुढे जाऊया आपण. हे आपण सॉल्व्ह करायचं. 5x स्क्वेअर मायनस 10x प्लस 1x मायनस 2 इक्वल टू 0. याच्यातून कॉमन काढू, याच्यातून कॉमन काढूया. 5x आहे जो कॉमन, 5x इंटू ब्रॅकेट x मायनस 2 अँड प्लस 1 इंटू ब्रॅकेट x मायनस 2 इक्वल टू 0. Therefore, x minus 2 in one bracket and 5x plus 1 in another bracket. Therefore, x equal to 2 and x equal to plus 1 transfer करा minus 1 divided by 5. आता ही व्हॅल्यू जी आहे ही पॉसिबल व्हॅल्यू नाही, लक्षात घ्या. कारण 1/5 ही आपल्याकडे व्हॅल्यू, कारण आपला जो सेक असतो तो नेहमी कशामध्ये असतो तर -1 आणि 1 मध्येच असतो. -1 आणि 1च्या मध्येच असतो. त्यामुळे तुमचं जे आन्सर आहे हे बघा, तर तुमचे आन्सर काय आले, सेक थीटा इक्वल टू 2 अँड हे बघा. म्हणजे हे असू शकत नाही, आपल्या टेबलमध्ये ही व्हॅल्यू नाहीये. मग x इक्वल सेकची व्हॅल्यू पुट आउट करायची. सेक थीटा इक्वल टू 2 आणि सेकची व्हॅल्यू टेबलमध्ये बघा. आपल्या टेबलमध्ये जर पाहिला तर सेकची व्हॅल्यू जी आहे ती 2 आहे 60 ला. मीन्स सेक 60 डिग्री इक्वल टू 2. देअरफॉर थीटा इक्वल टू 2 इज द आन्सर. थीटा इज द 60 डिग्री हे त्याचं आन्सर झालं. समजलं का पहा. हे एक एक्झाम्पल जे तुम्हाला होमवर्कला सांगितलं होतं ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे पहा. 9th एक्झाम्पल इथे मी सॉल्व्ह करून देतो. 9th एक्झाम्पल असं आहे, दॅट इज साइन थीटा. फाइंड साइन थीटा. फाइंड साइन थीटा such that 3 cos theta plus 4 sin theta इक्वल टू 4. हे तुम्हाला
याच्यातून मला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची, साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. करूया आपण. ओके, तर ती कशी फाइंड करायची बघ. पहिला काय करायचं, आता इथं बघा, इथं कॉस आहे, इथं साइन आहे, म्हणजे आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड करायचं, तर कॉस निघून गेला पाहिजे असं थोडंसं विचार करायचं आणि हे ट्रान्सफर करायचं. 3 cos थीटा याला ट्रान्सफर करू आपण, 4 मायनस 4 साइन थीटा असं होईल का पहा. ते ट्रान्सफर मी त्या बाजूला करतोय. मग याच्यातून हे ट्रान्सफर केल्यानंतर इथं 4 कॉमन दिसते बघा, इथं 4 कॉमन दिसते. 3 cos थीटा इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा. बघा बरं काय केलं लक्षात येते का पहा. तर तिथं आपण 4 कॉमन काढला, 4 कॉमन काढल्यानंतर 4 इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा हे तुमचं ब्रॅकेट मिळाला. आता इथं ह्या स्टेजला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करायचं, का तर आपल्याला हे निघून गेलं पाहिजे. तर कॉस्क्वेअर असल्याशिवाय आपण कॉस्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा 1 ही आयडेंटिटी यूज करू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणून इथं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ओके, त्याचा स्क्वेअर जर केलो तर 3 चा स्क्वेअर 9 cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 16 इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. समजते का बा. आणि हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण याचं एक्सपान्शन करूया. याचं एक्सपान्शन होतं, लक्षात घ्या. ते एक्सपान्शन 9 cos स्क्वेअर थीटा मीन्स कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आपण ते घालू शकतो, लक्षात घ्या. याची व्हॅल्यू काय घालू शकतो आपण, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा मीन्स 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 16 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात घ्या, कारण आपल्याकडे असं असतंय साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 असते. त्यामुळे आपण काय करतो, कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू 1 मायनस साइन स्क्वेअर, साइन स्क्वेअर तिकडे ट्रान्सफर करायचं ना. कॉस स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर, तिथं व्हॅल्यू इथून याच्यातून व्हॅल्यू फाइंड करून घेतो आपण. कॉस स्क्वेअर फाइंड करायचं म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर आपण करायचं. इथं व्हॅल्यू ठेवली मी आणि आत मल्टिप्लाय करतो. देअरफॉर 9 मायनस 9 साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू, याचं एक्सपान्शन व्हायला पाहिजे, लक्षात. याचं काय व्हायला पाहिजे, एक्सपान्शन. 16 ह्या स्टेजला जरी इथं जरी केलं तरी चालेल, एक स्टेप कमी होईल बघ. फर्स्ट स्क्वेअर मायनस फर्स्ट इंटू सेकंड इट्स ट्वाइस प्लस साइन स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा, म्हणजे ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्याप्रमाणे केलं. आता 16 ने मल्टिप्लाय करून घेऊ. 16 मायनस 16 इंटू 2 32 साइन थीटा प्लस 16 साइन स्क्वेअर थीटा. आता सगळ्या टर्म इकडे ट्रान्सफर करूया आपण. ह्या ज्या टोटल टर्म आहेत ना, तो ट्रान्सफर करू आपण किंवा ह्या टर्म्स तिकडे ट्रान्सफर करू. सोपं आहे, कुठलं सोपं आहे ते करायचं. ह्या टर्म्स ट्रान्सफर करू, हा व्यवस्थित मांडायचं. 16 साइन स्क्वेअर थीटा हा पलीकडचा, हा मायनस साइन स्क्वेअर थीटा ट्रान्सफर केलं म्हणजे प्लस 9 साइन स्क्वेअर थीटा मायनस 32 साइन थीटा प्लस 16 ऍज इट इज. ते त्याच बाजूला आहे ना, त्याचे काय साइन चेंज फक्त याचे होणार. 9 मायनस 9 इक्वल टू 0, म्हणजे चिन्ह ह्याची फक्त बदलणार, ते त्या बाजूला ट्रान्सफर. देअरफॉर 16 प्लस 9 ऍडिशन केली 25 साइन स्क्वेअर थीटा मायनस 32 साइन थीटा आणि इथं 16 मधून 9 गेला प्लस 7 इक्वल टू 0. हे लक्षात आलं का पहा. हे इक्वेशन जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्याला याची स्प्लिट करायला लागणार आहे. हे बघा, ह्यात आपण सपोज करूया पहिला. इथं पुट साइन थीटा इक्वल टू x, therefore 25x square minus 32x plus 7 equal to 0. आणि मग या दोघांची मल्टिप्लिकेशन आणि त्याची स्प्लिट तेवढीच होणार आहे, कारण 25 इंटू 7 ची स्प्लिट ही तीच होणार आहे. 25 इंटू 7च होणार आहे. मायनस 25 मायनस 7 एक्स एक्स ऍडजस्ट करायचा. बघा मायनस 32 येते की नाही, मीन्स 25x square minus
minus 7x plus 7 equal to 0. 25 as a common. 25x x minus 1 minus 7 x minus 1 equal to 0. Therefore इथं 25x minus 1 चा एक ब्रॅकेट होईल आणि सेकंड ब्रॅकेट 25x minus 7 equal to 0. हे झाल्यानंतर प्रत्येकाचं 0 0 ठेवायचं. इच इक्वल टू 0 मीन्स x equal to x minus 1 equal to 0 and 25x minus 7 equal to 0. डिवाइड करू x equal to 1 और x equal to 7 by 20. ही व्हॅल्यू पॉसिबल नाहीच आहे, लक्षात घ्या. साइन थीटाची व्हॅल्यू ही पॉसिबल आहे. पुट करा एक्सच्या ठिकाणी आणि ही व्हॅल्यू आपल्याला नाहीच आहे, टेबलमध्येच नाही, त्यामुळे आपण ती पॉसिबल नाही म्हणायचं. आणि मग साइन थीटा, आपण साइन थीटाला एक सपोज केलं ना, एक्सच्या ठिकाणी पुन्हा साइन थीटा ठेवायचं इक्वल टू 1. बट तुम्हाला माहिती आहे साइन 90 डिग्री इक्वल टू 1, therefore थीटा इक्वल टू 90 डिग्री. हे त्या एक्झाम्पलचं आन्सर आहे. बघा आलं का लक्षात? हे तुम्हाला ते आन्सर तुम्हाला मिळालेलं आहे. समजलं? थीटा इक्वल टू साइन थीटा. विचारताना साइन थीटा विचारलेलं आहे. आपण थोडंसं एक स्टेप पुढे गेलो, थीटाची व्हॅल्यू आपण फाइंड केलो. थीटा किती आला? 90 डिग्री. ओके, तर आपण पुढच्या क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत. तर तो क्वेश्चन आहे फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स हुज पोलार कोऑर्डिनेट्स आर. म्हणजे पोलार कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स तुम्हाला काढायला सांगितले. आता पोलार कोऑर्डिनेट्स म्हणजे काय? तर पोलार कोऑर्डिनेट्स मी तुम्हाला काय दिला, समजा हा 3 आणि 90 डिग्री तुम्हाला दिलेला आहे. आता याचा पोलार कोऑर्डिनेट म्हणजे आर आणि थीटाची व्हॅल्यू दिलेली असते, लक्षात घ्या. पोलार कोऑर्डिनेट मीन्स आर अँड थीटा दिलेला असतो आणि त्याच्यावर तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचा असतो. मग आर थीटा मीन्स आर इज इक्वल टू 3 अँड थीटा इक्वल टू 90 डिग्री. समजते का पहा? आणि मग तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक्स इक्वल टू आर कॉस थीटा अँड वाय इक्वल टू आर साइन थीटा. हा फॉर्म्युला आहे, हे तुम्हाला माहितच आहे. ओके, आणि मग ह्या व्हॅल्यू माहित असतात, त्यामुळे त्याच्यावरून तुम्ही व्हॅल्यू पुट आउट करायची, फक्त बाकी काही नाही. हे पहा, एक्स इक्वल टू आर मीन्स 3, कॉस थीटा मीन्स that is 90 degree, cos 90 degree, and y equal to 3 into sin 90 degree. Okay, therefore x equal to 3 into cos 90 हा 0 असतो आणि y 3 into sin 90 1 असतो. बघा तुम्हाला दिलेल्या जी टेबल आहे त्या टेबलमध्ये ही व्हॅल्यू आहेत की नाही पहा. sin 90 1 असतो आणि cos 90 0 असतो. आणि मग झालं बघा, तर x तुम्हाला मिळाला 0 अँड y इक्वल टू 3. म्हणजे तुमची कार्टेशियन कोऑर्डिनेट तुम्हाला काय माहिती पाहिजे आहे? कार्टेशियन या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, एक्स वाय ऍक्सिस. कार्टेशियन काढा म्हटलं की एक्स वाय ची व्हॅल्यू काढायची, लक्षात घ्यायचं. कार्टेशियन फाइंड करा म्हटलं की एक्स वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची, हे विसरायचं नाहीये. मग एक्स वाय मग खाली म्हणायचं देअरफॉर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इक्वल टू एक्स वाय मीन्स दॅट इज 0 and 3. हे तुमचं फर्स्ट एक्झाम्पल. समजलं? सेकंड एक्झाम्पल दिली इथं पहा. 180 डिग्री it is polar coordinate given. It is polar coordinate means r theta is given. लक्षात ठेवायचं, पोलार कोऑर्डिनेट म्हणले की r theta, पोलार कोऑर्डिनेट म्हणले की r theta आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणले की एक्स वाय. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता इथं पहा, इथं आणि ते झाले बा पाठीमागच्या आपल्या क्वेश्चन मध्ये, पाठीमागच्या एक्झाम्पल्स मध्ये झालेलं आहे. मीन्स r इक्वल टू 1 अँड थीटा इक्वल टू 180 डिग्री. मग हे आपल्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये झाले. कॉम्प्लेक्स नंबरच्या चॅप्टर मध्ये आपण काय केले, पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट आपण काढायचं क्वेश्चन शिकलेलो आहोत. तर इथं हाच फॉर्म्युला पुन्हा यूज करायचा, एक्स इक्वल टू आर कॉस थीटा
and y equal to r sin theta. Therefore, x equal to r is 1 cos 180 degree and y equal to 1 into sin 180 degree. आता त्याही व्हॅल्यू तुमच्या टेबलमध्ये जर तुम्ही जर पाहिल्या तर लक्षात ठेवा साईनच्या व्हॅल्यू म्हणजे 0च्या डिग्री आणि 0च्या व्हॅल्यूज आणि 180ची व्हॅल्यू त्याच असतात तर अपोजिट साईन असतात. आता कॉस 0 किती आहे तुमच्याकडे? कॉस 0 1 असतो. लक्षात कॉस 0 काय असतो? 1 असतो. पण कॉस 180 -1 असतो. लक्षात ठेवा बघा टेबलमध्ये तुमच्या लक्षात येईल कॉस 0 1 असतो पण कॉस 180 त्याच्याच अपोजिट म्हणजे 100 -1 असतो. म्हणजे किती झालं पहा x इक्वल टू -1. आता y साइन 0 0 असतो पण त्याच्या अपोजिट 0 मी 1 into 0 y इक्वल टू 0 मीन्स कोणते कोऑर्डिनेट मिळाले तुम्हाला? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स that is xy -1 and 0. आले का लक्षात? आता तुम्हाला मी याच्यावरच आधारित काही होमवर्क्स देतो. कसे काय काढायला? पोलार कोऑर्डिनेट दिलेले असतात, कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे तुम्हाला. तर होमवर्कचे एक्झाम्पल्स इथे आहेत. होमवर्क दॅट इज फर्स्ट दॅट इज 245 डिग्री, सेकंड 330 डिग्री, that is third 460 degree, 5 that is 1/√2 45 degree, fourth and fifth है √2 and that is 60 degree. एवढे तुम्ही काय करा याच मेथडनी होमवर्क करा म्हणजे तुम्हाला मी पुढचा क्वेश्चन लगेच सांगतो. ओके ठीक आहे. आता आपण क्वेश्चन थर्ड मित्रांनो आपण काय करणार आहे? क्वेश्चन थर्ड स्टार्ट करणार आहे. काय चालू करणार आहे? क्वेश्चन 13th. 12th कंप्लीट झाला. 12th मध्ये काय केलं आपण? पोलार कोऑर्डिनेट दिले होते, आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट काढले. पोलार दिले होते म्हणजे r थीटा दिले होते, तुम्ही xy काढले बरोबर का? आता तुम्हाला आता उलट आहे. आता तुम्हाला काय करणार आहे? कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे तर तुम्हाला पोलार दिलेले आहेत. पोलार कोऑर्डिनेट काय म्हणजे फाइंड द पॉइंट हे तू फाइंड करायचे आता हे फाइंड करायचे आणि तुम्हाला कार्टेशियन दिले म्हणजे xy ची व्हॅल्यू दिली. मग अशी r थीटा दिला होता आणि तुम्ही काय काढला? xy काढला. आता तुम्हाला हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स r म्हटले याचा xy दिलेला आहे आणि तुम्हाला r थीटा फाइंड करायचा आहे. लक्षात घ्या काही नाही अवघड काही नाहीये. इथं पहा लक्षात घ्या तर हे xy दिलेले आहेत. काय दिले तुम्हाला? कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे 5 तुम्हाला दिलेले आहे. लेट ते xy ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे आणि म्हणजे मीन्स x इक्वल टू 5 and y इक्वल टू 5. आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? r आणि थीटा फाइंड करायचं. पोलार कोऑर्डिनेट्स काढायचं म्हणजे r थीटा फाइंड करायचं आहे. लक्षात आलं का? आणि मग ते कसं करायचं पहा. तर इकडे पहा इथं तुम्हाला r ची व्हॅल्यू पहिला काढून घेण्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पायथागोरसचा जो फॉर्म्युला असतो ना तो सेम फक्त x² + y². झाले आपलं कॉम्प्लेक्स नंबर मध्ये हा प्रकार झालेला आहे. तर r मीन्स √x² + y². जसं आपण r² इक्वल टू x² + y² म्हणतो की नाही तर r इक्वल टू मी डायरेक्ट रूट मध्ये घेतलं. therefore r इक्वल टू √5² + 5² means √50 means √25 into 2 means r इक्वल टू तुम्हाला मिळालं काय मिळालं बा 5√2. समजते का? पहा r ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. आता तुम्हाला tan थीटाचा फॉर्म्युला एक पाठ करून ठेवावा लागेल. tan थीटा इक्वल टू y/x हा सुद्धा आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पाहिलेला आहे. tan थीटा इक्वल टू y/x हा फॉर्म्युला आहे. tan थीटा इक्वल टू y/x. मग y ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. y इज 5, x इज 5, सो इट इज 1. tan थीटा इक्वल टू 1.
मग तुम्हाला टेबलमध्ये माहिती आहे की टॅनची व्हॅल्यू 1 कुणाला असते तर 45 ला. मग इथे म्हणायचं गुड. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या टेबल किती महत्वाचा आहे ट्रिगोनोमेट्री मध्ये. tan 45 डिग्री इक्वल टू 1, therefore थीटा इक्वल टू 45 डिग्री. आणि झालं ना, मग तुमचा आन्सरच मिळालं. तुम्हाला काय आन्सर मिळालं तर therefore पोलार कोऑर्डिनेट. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे पोलार कोऑर्डिनेट. therefore पोलार coordinates r theta equal to r is 5√2 and it is 45 degree. झालं बघा. समजलं का? पहा, हे पहिला क्वेश्चन झाला पोलार कोऑर्डिनेटचा. आता सेकंड क्वेश्चन तुम्हाला पोलार कोऑर्डिनेटचा दिलेला आहे 1√3. हे पाहिजे इथे लिहितो मी 1√3. म्हणजे इथंच मी घेतो. पहा काय दिलं सेकंड क्वेश्चन तुम्हाला 1 आणि √3 क्वेश्चन दिलेला आहे. मग तुम्हाला लेट 1√3 is the question. It is xy. X is 1 and y is √3. Y is √3. Okay. Then r equal to x square plus y square means 1 square plus √3 square means 1 square is 1, √3 square means 3, means √4 means r equal to 2. मिळाला. r तुम्हाला काय मिळाला 2 मिळाला. समजलं का? पहा आता आपण ही व्हॅल्यू कुठे पुट आउट करायची. पुन्हा tan थीटाचा फॉर्म्युला म्हणायचा. बट अँड tan थीटा इक्वल टू y बाय x हा फॉर्म्युला आहे. y व्हॅल्यू ऑफ y इज √3 अँड व्हॅल्यू ऑफ x इज 1. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. y बाय x हा फॉर्म्युला लक्षातच ठेवा. फिक्स लक्षात ठेवा. तो परफेक्टच फॉर्म्युला आहे. tan थीटा इक्वल टू y बाय x. मग तुम्हाला सांगा म्हणजेच √3/2 मीन्स √3. मग टॅनची व्हॅल्यू √3 कुणाला असते हे बघायचं. टेबलमध्ये पाहायचं. टॅनची व्हॅल्यू √3 कुणाला असते तर 60 ला असते बघा. tan 60 डिग्री. tan 60 डिग्री इक्वल टू √3. मग थीटा किती आला? देअरफॉर थीटा इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येकाचं तोंडपाठ जितकं तुमचं टेबल तोंडपाठ तेवढे तुम्हाला फटाफट आन्सर्स मिळणार आहेत. लक्षात घ्या. पोलार कोऑर्डिनेट्स आर थीटा इज दॅट इज आर किती तुमच्याकडे आहे 2 आहे आणि थीटा आहे तुमच्याकडे 60 डिग्री. फिनिश. हे त्याच एक्झाम्पलचं आन्सर. समजलं का? पहा हा सेकंड क्वेश्चन संपला. पहा थर्ड क्वेश्चन तिथं दिलेला आहे. पहा थर्ड क्वेश्चन काय आहे -1 अँड -1 दिलेला आहे. मी इथंच तुम्हाला याच याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. बघा बघा काय दिले तुम्हाला -1 काय दिले -1 मीन्स -1 xy is given. X is -1, y is -1. Therefore -1 square plus हा फॉर्म्युला सेम -1 square equal to √1 plus 1 2. -1 square is 1, -1 square is 1 2. √2 -1 चा स्क्वेअर 1 आणि -1 चा स्क्वेअर 1. 1 plus 1 2. √2 चं रूट निघत नाही म्हणून r तुमचा काय झाला r is √2. ओके. सेम tan थीटा इक्वल y by x -1 -1 प्लस मीन्स 1. पण तुम्हाला माहिती आहे tan 45 डिग्री. बट tan 45 डिग्री इज द 1. देअरफॉर थीटा इक्वल टू 45 डिग्री. तर बघ थीटा मिळाला, r मिळाला. देअरफॉर पोलार कोऑर्डिनेट्स r थीटा √2 and 45 डिग्री इज द आन्सर. इट इज अ थर्ड एक्झाम्पल. हे तुमचं थर्ड एक्झाम्पल संपलेलं आहे. समजते का? पहा आता आपण फोर्थ एक्झाम्पल कडे जाऊ. फोर्थ एक्झाम्पल मी तो कॉपी केलेला आहे. पहा -√3 1. चला इथं -√3 1 दिलेला आहे. मीन्स -√3 1. x is -√3 and y is 1.
व्हॅल्यू पुट आउट करूया फॉर्म्युल्यामध्ये -√3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर -√3 square is 3 plus 1 means √4. Therefore, it is the 2. Therefore, tan theta equal y by x. Y value of y is 1. Value of x is -√3. Therefore, its value is -1/√3. आता हे मात्र तुम्हाला माहित नाही मायनस कुठं कधी व्हॅल्यू येते 1/√3 व्हॅल्यू येते की बरोबर आहे मला मान्य आहे 1/√3 ही व्हॅल्यू टॅनची व्हॅल्यू 1/√3 कुणाला आहे तर 30 डिग्रीला आहे पण मायनस कधी येते tan 30 डिग्री हे तुम्हाला 1/√3 व्हॅल्यू माहित आहे पण जर ती व्हॅल्यू मायनस कधी येते जर समजून घ्यायचं असेल तर अगदी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला tan is minus in a second quadrant so make subtraction of 180 and 30 180 मधून 30 मायनस करा ते आन्सर मिळतो तुम्हाला 1 लक्षात ठेवा सोपे आहे सांगितलं तुम्हाला tan 30 1/√3 माहित आहे पण मायनस माहित नाही ना म्हणून काय करायचं 180 मधून 30 मायनस करायचं 180 मधून 30 मायनस करायचं त्याला 150 डिग्री इक्वल टू -1/√3 लक्षात ठेवा अतिशय सोपे आयडिया सांगितले तुम्हाला म्हणजे 180 मधून हा अँगल मायनस केला की तुम्हाला -1/√3 मिळतं कारण सेकंड क्वार्टर मध्ये जातोय आपण 150 म्हणजे आणि मग हे तुम्हाला मिळालं 150 डिग्री अँड दॅट इज द आन्सर दॅट इज 2 and 150 डिग्री समजलं का तुम्हाला काय दिलं होतं पोलर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले होते आणि तुम्ही काय काढले पोलार कोऑर्डिनेट काढले समजते का पहा आता आपण पुढच्या क्वेश्चनला सुरुवात करा हॅलो स्टुडंट्स आता आपण 14th क्वेश्चनला स्टार्ट करणार आहे बघा क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ तुम्हाला मी पहिला इन्फॉर्मेशन देतो हे पहा हा सर्कल आहे आणि सर्कलचा इथं 0 डिग्री असतो इथं 90 डिग्री इथं 180 डिग्री इथं 270 डिग्री आणि तिथं 360 डिग्री हे तुम्हाला माहितच आहे मीन्स आपण एक रोटेशन कंप्लीट फिरलो की आपण 2 पाय फिरतो लक्षात घ्या 2 पाय 360 मीन्स 2 पाय फिरतो 2 रोटेशन म्हणले की 4 पाय फिरतो 3 रोटेशन म्हणले की 6 पाय फिरतो लक्षात आलं का म्हणून लक्षात ठेवा आता इथं बघा ना याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तुम्हाला sin 19π/3 रेडियनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे मी हे कसं रूपांतरित करतो पहा साइन 3 ने डिवाइड करतो पहा 3 चा मल्टिपल म्हणतो 3 6 जार 18 3 सक 18 प्लस 1 राहिला म्हणजे 1 π/3 शिल्लक राहिला तुमच्याकडे 6 पाय प्लस π/3 6 पाय प्लस π/3 लक्षात ठेवा म्हणजेच 19π/3 तयार झालं आता लक्षात घ्या तुम्ही एकदा फिरला एकदा रोटेट केला 2 पायाला सेकंड टाइम रोटेट केला 4 पायाला थर्ड टाइम रोटेट केला 6 पाय म्हणजे इथंच येऊन थांबला आणि शेवटी π/3 म्हणजे इथं कुठे आला म्हणजे लक्षात घ्या काहीही चेंज होत नाही साइन π/3 आन्सर येतो कारण तुम्ही कंप्लीट रोटेट होऊन इथंच येऊन थांबलाय म्हणजे आहे त्या ठिकाणी चला सेकंड टाइम रोटेट केला इथं झाला थर्ड टाइम रोटेट केला इथं झाला आणि पुन्हा याच इक्वेशन मध्ये आला याच क्वाड्रंट मध्ये आला म्हणून तुमचं आन्सर sin 6 पाय प्लस π/3 इज ओनली π/3 लक्षात ठेवा मग इथं किती पाय म्हणजे बघा फक्त इव्हन तुमच्या इव्हन मध्ये आला पाहिजे 2 पाय 4 पाय 6 पाय 8 पाय 10 पाय तर त्याच्यात काहीही फरक पडत नाही लक्षात घ्या 2 पाय 4 पाय 6 पाय जर असेल तर त्याच्यात काहीही फरक म्हणजे 360 तर आपण कोटर्मिनल अँगल्स म्हटलोय अँगल अँड देअर मेजरमेंट मध्ये तर त्यामध्ये जर तुम्ही जर आला तर तुमच्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये काही चेंज होत नाही समजलं त्याचा इफेक्ट काही दिसून येत नाही हेच फक्त मग sin π/3 मीन्स sin 60 डिग्री आणि sin 60 डिग्री इज √3/2 तुमच्या टेबल मध्ये पहा सेकंड पहा cos 180 प्लस 60 बघा बरं 1140 झालं का 180
1080 प्लस 40 म्हणजे 60 म्हणजे 1140 होते का ते पहा. जर झालं असेल तर 300 हे 3 पाय झाले म्हणजे इकडे झाले बघा 6 पाय झाले बघा ना. 360 2 पाय, 360 720 आणि 360 1080 बघा. म्हणजे कॉस ऑफ हा 6 पाय झाला लक्षात घ्या. म्हणजे 2 पाय म्हणजे 360. 360 गुणिले 3, 360 गुणिले 3 म्हणजे 2 पाय म्हणजे किती झाले तर 6 पाय. मग लक्षात ठेवा हे प्लस 60 म्हणजे 2 पाय म्हणजे 360 आणि त्याला 3 न मल्टिप्लाय केलं की 1080 येते. मग बघा ना 1080 म्हणजे 3 वेळा आपण फिरलो. मग आता मी सांगितल्याप्रमाणे 3 टाइम्स आपण रोटेट केलं की पुन्हा इथंच थांबतोय म्हणजे याच्यात त्याचा काही इफेक्ट दिसत नाही. कॉस ऑफ 60 डिग्री आणि कॉस 60 इज ऑलवेज हाफ. टेबल मध्ये बघा कॉस 60 इज हाफ आन्सर आलं का पहा. लक्षात ठेवा 2 पाय 4 पाय 6 पाय 8 पाय 10 पाय 12 पाय जर इव्हन नंबर मध्ये असेल तर काहीही फरक पडत नाही. आता इफेक्टच दिसत नाही एवढाच अँगल तुम्हाला दिसून येतो. इथं पाहा कॉट कॉट 3 चा मल्टिपल म्हणूया 3 8 जार 24 8 पाय प्लस पाय बाय 3 कॉट 8 पाय 3 8 24 आणि 1 25 म्हणून 1 पाय बाजूला काढला. 1 पाय काय केला बाजूला काढला. लक्षात आलं का 8 पाय प्लस पाय बाय 3 आणि मग 8 पाय म्हणजे किती वेळा तुम्ही रोटेट करा बघा. एक रोटेट केलो 2 पाय अनेकदा रोटेट केलो 4 पाय अनेकदा रोटेट केलं 6 पाय आणि अनेकदा रोटेट केलं 8 पाय. इथं झालं बघा शेवटी आणि पाय बाय 3 म्हणजे इथं कुठेतरी असतं. म्हणजेच याचा काही इफेक्ट होत नाही कॉट ऑफ पाय बाय 3 आणि पाय बाय 3 मीन्स कॉट 60 आणि कॉट 60 ची व्हॅल्यू जी आहे टॅन 60 च्या रेसिप्रोकल असते मीन्स 1/√3 कारण टॅन 60 आहे √3 बघा टेबल मध्ये आणि त्याची कॉट 60 त्याच्या अपोजिट म्हणजे 1/√3 हे त्याचं आन्सर. समजला का क्वेश्चन. बघा हा क्वेश्चन जर समजला असेल तर आपण पुढच्या क्वेश्चनला. आता स्टुडंट्स आपण 15th अतिशय इम्पॉर्टंट बघा आपण 15 पुढचा क्वेश्चन स्टार्ट करणार आहे. तो अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे अतिशय महत्वाचा आणि याच्यावर नेहमी 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो. पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटवर 2 मार्कचा क्वेश्चन आणि ह्याच्यावर 3 किंवा 4 मार्कचा क्वेश्चन विचारतात. तर 3 मार्कचा क्वेश्चन हा तुम्हाला इथं बोर्डवर लिहिलेला आहे. तो काय बघा प्रूव्ह दॅट द फॉलोइंग. आपण 10th मध्ये सुद्धा अशा प्रकारच्या आयडेंटिटीज प्रूव्ह केलेल्या आहेत. काही क्वेश्चन्स होते तुम्हाला सुद्धा तसेच इथं सुद्धा प्रूव्ह दॅट द आयडेंटिटीचा क्वेश्चन आहे. त्यासाठी तुम्हाला हे जे आयडेंटिटी आहे ते माहित पाहिजे आहे पहा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 ही एक आयडेंटिटी आपल्याकडे. नंतर 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा ही एक आयडेंटिटी आहे. आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. लक्षात ठेवा इथून आपल्याला पाहिजे ती व्हॅल्यू फाइंड करू शकतो आपण. साइन स्क्वेअर पाहिजे असेल तर कॉस स्क्वेअर ट्रान्सफर करायचा आणि कॉस स्क्वेअर पाहिजे असेल तर साइन स्क्वेअर ट्रान्सफर करायचा. आता इथं तुम्हाला टॅन स्क्वेअर पाहिजे असेल आपण नुसते जर टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर आपण 1 ट्रान्सफर करायचं आहे. सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. इथं कॉट स्क्वेअर पाहिजे असेल असं आपण त्याच्यातून फॉर्म्युले बेसिक तीनच आयडेंटिटी आणि त्या 3 आयडेंटिटीज वरून आपण पाहिजे तशा व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. लक्षात द्या का पहा. आता त्या व्हॅल्यूज आपण जर फाइंड करायच्या म्हटलं तर ते आता आपण ते यूज करायचे पहा. तर एलएचएस घेतो आपण हे प्रूव्ह करायचं आहे. LHS इक्वल टू LHS उतरून घेतो पहा. तर काय आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर ए प्लस 1 प्लस 1 टॅन स्क्वेअर ए. ओके. आता बघा ना 1 प्लस टॅन स्क्वेअर ए तुम्हाला आयडेंटिटी जर माहिती असते तर तुम्ही लगेच डायरेक्ट काय म्हणू शकता तिथं सेक स्क्वेअर थीटाच्या ऐवजी ए आहे म्हणून 1 प्लस टॅन स्क्वेअरच्या ठिकाणी मी काय म्हणणार आहे सेक स्क्वेअर ए प्लस हिअर
1 प्लस 1 अपॉन टॅन, तुम्हाला माहिती आहे 1 अपॉन टॅन मीन्स थिटा मीन्स कॉट थिटा, म्हणून मी 1 अपॉन टॅनच्या ऐवजी कॉट ए मांडतो आणि स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर मांडतो. बघा आपल्याला समजलं का, लक्षात आलं का पहा. 1 अपॉन टॅन मीन्स कॉट, 1 अपॉन टॅन मीन्स कॉट, आणि मी काय केलो 1 अपॉन टॅनच्या ठिकाणी कॉट लिहिलं, स्क्वेअर आहे म्हणून कॉट स्क्वेअर म्हटलो. आता पुढे जाऊ आपण, सेक स्क्वेअर ए ॲज इट इज प्लस 1 प्लस कॉट स्क्वेअर हा फॉर्म्युला मी मांडूनच ठेवले. कोसेक स्क्वेअर दॅट इज कोसेक स्क्वेअर ए, इथं थिटा इथं ए म्हणून ए ट्रान्सफर करायचा. झालं इथपर्यंत. आता पुढे तुम्हाला आणखी माहिती आहे 1 अपॉन साइन थिटा इक्वल टू कोसेक थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटा इक्वल टू सेक थिटा. ह्या व्हॅल्यू फॉर्म्युला माहिती आहे, ती व्हॅल्यू इथं पुट आउट करायची आपल्याला. मीन्स सेक मीन्स 1 बाय कॉस मीन्स 1 बाय कॉस स्क्वेअर ए प्लस कोसेक मीन्स 1 अपॉन साइन 1 अपॉन साइन स्क्वेअर ए इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. लक्षात ठेवा पहा, इथं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. दॅट इज साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए डिवाइड दॅट इज कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर. समजते का पहा, हे बघा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर. याची व्हॅल्यू 1 असते हे तुम्हाला माहितीच आहे. इथे बघा याची व्हॅल्यू 1 आहे, 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर. अजूनही आन्सर आलेलं नाही आहे, आन्सर तुम्हाला हे आणायचं आहे. मग आता तुम्ही बघायचं, बघ इथपर्यंत आपण थांबलोय. इथं आपल्याला कॉस स्क्वेअर कुठे दिसतोय का बाळांनो? नाही. मग कॉस स्क्वेअर जर दिसत नसेल तर त्याचं कन्व्हर्शन साइन स्क्वेअर मध्ये करायचं. म्हणजे मग काय सांगितलं मला, तुम्हाला इथं कॉस स्क्वेअरची जर व्हॅल्यू जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही 1 मायनस साइन स्क्वेअर लिहिणार ना, हा साइन स्क्वेअर ट्रान्सफर. मग तशाच पद्धतीने मी इथं कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू पुट आउट करणार. 1 अपॉन कॉस स्क्वेअर मीन्स 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, थीटा मीन्स ए हियर, ए इंटू साइन स्क्वेअर ए. आणि लास्ट स्टेप म्हणजे तुमचा आन्सरच मिळणार आहे. साइन स्क्वेअर ने आत मल्टिप्लाय करायचं इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर ए इंटू 1 मीन्स साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर साइन रेज टू 4a. बघा बरं तुमचा आन्सर आलं का? करेक्ट आन्सर आलं का? समजलं का? पहा हा पहिलं प्रूफ तुमचं, आणि इट इज द, हा तुमचा LHS होता, तर ते तुम्ही काय आणून दाखवला, हा RHS मीन्स राईट हँड साइड तुमचा आला, म्हणजे तुमचं प्रूफ झालेलं आहे. समजला हा क्वेश्चन तुम्हाला? हा जर क्वेश्चन जर समजला असेल तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. आता आपण क्वेश्चन 15 मधील सेकंड क्वेश्चन स्टार्ट करूया. हे बघा क्वेश्चन सेकंड असा आहे, कॉस स्क्वेअर मायनस 1 अँड कॉट स्क्वेअर ए मायनस 1 इक्वल टू तुम्हाला -1 प्रूव्ह करायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे? -1 प्रूव्ह करायचं आहे. क्वेश्चन मध्ये तुमचा हा इथं प्लस आहे पहा. मग आता याचं तो मायनस कॉमन काढतो, यात एवढ्याच ब्रॅकेट मधून मायनस LHS घेतो पहा. LHS इक्वल टू कॉस स्क्वेअर ए मायनस 1 अँड इन नेक्स्ट ब्रॅकेट कॉट स्क्वेअर प्लस 1. त्याच्यात मायनस कॉमन काढतो पहा. मायनस कॉमन काढले आधी साइन चेंज होतात, मायनसचा +1 होईल आणि प्लसचा मायनस. 1 मायनस कॉस स्क्वेअर ए, आणि हे जे ना आहे तुमच्या आयडेंटिटी आहे पहा. 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इक्वल टू कोसेक स्क्वेअर आहे. कोसेक स्क्वेअर ए, थिटाच्या ऐवजी मी फक्त ए म्हणणार आहे. थिटाच्या ऐवजी काय म्हणणार आहे? ए म्हणणार आहे. ओके. आता इथं पहा 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. बघा आता इथं मला कोणाची व्हॅल्यू पाहिजे? हा कॉस स्क्वेअर जर तिकडे ट्रान्सफर केला तर कोण राहील इथं? साइन स्क्वेअर. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मी 1 मायनस कॉस स्क्वेअरच्या ठिकाणी मला साइन स्क्वेअर ठेवायचं आहे, मायनस इथं मी साइन स्क्वेअर ठेवणार आहे. साइन स्क्वेअर ए. पुढे कोसेक स्क्वेअर, कोसेकची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, कोसेक मीन्स 1 बाय साइन, आणि मग 1 बाय साइन स्क्वेअर ए. साइन स्क्वेअर एला साइन स्क्वेअर कट झाला, फक्त -1 आन्सर आला.
म्हणजे तुमचा RHS मायनस होऊन आला का पहा. हे झालं आन्सर पहा. प्रूव्ह झालं तुमचा LHS इक्वल टू RHS इज प्रूव्ड. हे तुमचं प्रूव्ह झालं. समजलं. हा जर क्वेश्चन समजला असेल तर आपण तिसऱ्या क्वेश्चनकडे जाऊ. ह्या क्वेश्चनकडे जाऊ. Third question is like that. That is the sin theta plus sec theta bracket square. Cos theta plus cosec theta is bracket square. आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं 1 प्लस cosec theta sec theta bracket square हे प्रूव्ह करायचंय तुम्हाला. तर ते प्रूव्ह कसं करायचं पहा. LHS मी लिहून घेतो. LHS means left hand side. Sin theta plus sec theta bracket square plus cos theta plus cosec theta bracket square. आता इथं तुमच्याकडे दिसतात मी ह्या व्हॅल्यू तुम्हाला मुद्दाम लिहून ठेवलेले आहेत इथं काय. तर ह्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यूचा विचार करायचा आपल्याला पहा. तर sin theta as it is, sec theta means 1 by cos theta, 1 by cos theta bracket square plus cos theta plus cosec theta mean 1 upon sin theta ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. याची काय करूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. काय होईल पहा. साइन थीटा कॉस थीटा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 घेऊ, इथं 1 घेऊ. कॉस थीटा साइन थीटा प्लस 1 डिवायडेड बाय कॉस थीटा आणि हा जो स्क्वेअर आहे तो प्रत्येकाला सेपरेट देऊन टाकू. कॉस स्क्वेअर थीटा प्रत्येकाला सेपरेट देऊ. प्लस हिअर ऑल्सो cos theta sin theta cross plus 1 divided by sin theta आणि हा जो काय स्क्वेअर आहे तो प्रत्येकाला सेपरेट देऊन टाकू. स्क्वेअर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. समजलं का पहा. आहे म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो क्रॉस मल्टिप्लिकेशन सेपरेट करू. आता हा जो होल फ्रॅक्शन आहे, हा जो होल फ्रॅक्शन आहे त्याच्या दोघांच्या मध्ये न्यूमरेटरला कॉमन आहे. कोण कॉमन आहे तर साइन थीटा कॉस थीटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. तो कॉमन काढू. साइन थीटा कॉस थीटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज अ कॉमन रिमेन 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. बघा इथला हा कॉमन काढला प्लस हा 1 अपॉन साइन स्क्वेअर. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर ते डिनॉमिनेटर जे ब्रॅकेटमध्ये आले त्याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. ते इथं मांडतो पहा. इक्वल टू साइन थीटा कॉस थीटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करू पहा. म्हणजे काय मिळेल तुम्हाला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केली अशी अशी आणि ह्या दोघांची. ओके. आणि हे तुम्हाला 1 माहिती आहे. इक्वल टू साइन थीटा प्लस 1 कॉस साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. इट इज 1 डिवायडेड बाय साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू हे 1 आहे. लक्षात घ्या इथे दिसतं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस थीटा 1 आहे तुमच्याकडे. आणि आता हे काय करतो हे स्क्वेअर इथे एक स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर, इथं सगळ्यांना एकत्र स्क्वेअर देतो असा. साइन थीटा कॉस थीटा प्लस 1 डिवायडेड बाय साइन थीटा कॉस थीटा. म्हणजे हा स्क्वेअर काढून टाकले आणि टोटल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. टोटल काय केलं ब्रॅकेट स्क्वेअर केलं. आता हा जो साइन थीटा कॉस थीटा आहे तो प्रत्येकाला सेपरेट देतो का. इथे लिहितो का इक्वल टू साइन थीटा cos theta divided by sin theta cos theta plus 1 upon sin theta cos theta bracket square. आणि बघा बरं हे कॅन्सल झालं. इथं 1 आलं आणि 1 अपॉन sin theta सेपरेट केलं, 1 अपॉन cos theta सेपरेट केलं आणि तुमचं आन्सर तुम्हाला मिळालं का पहा. इथे मिळालं पहा 1 मिळालं का 1 अपॉन साइन मीन्स कोसेक, 1 अपॉन कॉस मीन्स सेक ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे तुमचं आन्सर तुम्हाला इथं मिळालं पहा. इक्वल टू 1 प्लस कोसेक थीटा इंटू
sec theta. 1 by cos means sec theta. Sec theta bracket square equal to RHS. It is the second proof. That is the third proof तुम्हाला इथं मी समजून सांगितलं. समजलं का? पहा, हे तुम्हाला थोडंसं मोठं आहे पण लक्ष द्या, होऊन जाईल.